हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये। तर मंडळी, एकट्या बाईनं असा खुरवड्या पापड्यांचा घाट घालणं म्हणजे लयच अवघड वाटतं तिला। कारण तांदूळ धुवा, ते सुकवा चांगले, नंतर मग ते दळून आणायचे, नंतर पिठं शिजवून त्याचे पापड बनवायचे, म्हणजे खूपच वेळखाऊ काम असतं। तर हे आजचे जर पापड बनवलेत ना, असे झटपट तुमच्या मनात आलं ना पापड करायचं, की तुम्ही 5 मिनटामध्ये हे पीठ शिजवून पापड घालून सुद्धा अर्ध्या तासात मोकळे व्हाल। एवढेच झटपट आपले हे पापड बनतात आणि याची चव ना एवढी भारी चव लागते ना, की असं वाटतं की 1 झाला, 2 झाले, 3 झाले, पापड खातच राहावं, एवढं भारी हे पापड आपले लागतात। आणि तांदूळ धुवायची किंवा दळून आणायची तर झंझट अजिबातच नाही। त्यामुळे हे साधे सोपे पापड तुम्ही जर एकदा बनवले ना, तुम्ही नेहमी असेच पापड बनवाल। त्यासाठी बघा, आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले। हे तांदळाचं पीठ आपलं घरी जे नेहमी तांदळाचं पीठ असतं तेच आहे, तांदूळ धुवून किंवा दळून आणलेलं नाही आहे। नेहमीच आपल्या घरी जे तांदळाचं पीठ असतं ते चाळून घेतले। तर याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घातले आणि याला चांगलं मिक्स करून घेतले। पाण्याचं फक्त प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे पापड तुम्हाला पाहिजेत ना तसे बनतीलच बनतील। 2 वाटी घातले पाणी आपण 1 वाटी पिठासाठी, आणि चांगलं ते मिक्स करून घेतलं। आता त्याच्यानंतर बघा, 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी, 5 वाटी, 6 वाटी, आता ही 7वी वाटी, या 7 वाट्या आणि मगासच्या 2 वाट्या, म्हणजे एकूण आपल्याला 9 वाटी यामध्ये पाणी घालायचे। 1 वाटी पिठासाठी 9 वाटी पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे। आणि चांगलं मिक्स करून घेतले, अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाही याच्यामध्ये, छान असं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता, एकदम व्यवस्थित आपण हे पीठ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला या पिठामध्ये जे काही मसाले वगैरे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। इथं मी मीठ घातले, थोडं जिरं घातलं, 1 चमचा तीळ घातले, आणि ही थोडीशी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घातली। तुम्हाला जे जे घालू वाटेल याच्यामध्ये ते घालू शकताय, नाहीतर नुसतं मीठ घालून जरी पापड बनवले तरीसुद्धा छान लागतात। आणि हे सगळे मसाले घातल्यानंतर मिक्स केलं, आणि आता आपण याला गॅसवर शिजायला ठेवूया। आणि गॅसवर ठेवल्यानंतर त्याला सतत असं ढवळत राहायचं, म्हणजे त्याला खाली गाठी होणार नाहीत किंवा खाली लागणारसुद्धा नाही आपलं पीठ। असं सतत त्याला ढवळतच राहायचं। अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपलं हे पीठ तयार होणार आहे, त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे। असं सतत ढवळत राहिलं तर गाठी होणार नाहीत आणि आपले पापड आहेत ना एकसारखे छान पडतील। आता बघू शकताय, हे आता एवढं पातळ आहे, अगदी 5च मिनटामध्ये एकदम दाटसर व्हायला लागतं शिजायला लागल्यानंतर पीठ, आणि मस्त असं आपल्याला पाहिजे तसं पीठ तयार होतं। आता इथं बघू शकताय किती घट्ट पीठ व्हायला लागले। अजून आपल्याला याला थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तांदळाला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला, कमी वेळामध्ये तांदळाचं पीठ हे शिजून जातं। आणि बघू शकताय, मस्त असं आपलं पीठ शिजले। असं पळीवर बघायचं, बोट ओढून, किंवा ते जे पीठ आहे ते पुन्हा एकत्र येतं आहे का बघायचं मधल्या गॅपमध्ये, तर ते येत नाही आहे, तो गॅप तसाच राहतो आहे, म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे। आणि त्याच पळीनं मस्त आपले हे पीठ असे पापड घालून घ्यायचे आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। कधीही तुमच्या मनात आलं ना मला आज पापड बनवायचे आहेत, तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकताय। फक्त प्रमाण तेवढं लक्षात ठेवा, 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 9 वाटी पाणी वापरले आणि मस्त असं शिजवून घेतले। एवढे हे सुंदर पापड बनतात ना, एकदम पातळ हे होते बरं का, पातळ पापड बनतात आणि मस्त तळल्यानंतर ना एकदम कुरकुरीतसुद्धा बनतात। त्यामुळे ही रेसिपी तुमच्या खूपच कामाची आहे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे एकदम झटपट पापड नक्की तयार करू शकताय। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि तुमच्या घरीसुद्धा असे तांदळाच्या पिठाचे पापड तुम्ही नक्की बनवा। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, कधीही तुम्ही बनवू शकता। आणि बघू शकताय, मस्त असे पांढरे शुभ्र आपले पापड 2-3 दिवस चांगले आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेत, आणि मस्त असे ते वाळलेले सुद्धा आहेत। 3 दिवस तरी चांगले उन्हामध्ये आपण यांना वाळवून घेतले, आणि मस्त असे आपले पापड तयार झालेत। अगदी मोठं ताट भरून आपले हे पापड बनतात 1 वाटी पिठापासून। त्यामुळे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पापड पाहिजे असतील तर तुम्ही त्या वाटीचं प्रमाण घेऊन आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा ॲडजस्ट करून बनवू शकता।
मस्त असे आपले पापड वाळून झालेले आहेत. आता आपण छान असं यांना तळून बघूया. आणि बघू शकता एकदम दुप्पट फुलणारे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम भारी चवीचे आपले पापड तयार आहेत आणि एकदम मस्त असे तळलेसुद्धा जातात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अगदी कधीही करू शकताय. डोळे बंद करून काही झोपेतसुद्धा तुम्ही केलेत ना हे पापड, तरीसुद्धा तुमचे पापड मस्तच होणार आहेत. तुम्ही हे बघू शकताय पापड किती भारी झालेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे आपले पापड झालेले आहेत. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बरं का. आणि माझे पापड तर एवढे भारी झालेत ना की तुमचेसुद्धा असेच छान पापड बनतील. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे पापड बनवल्यानंतर तुमचे पापड कसे झाले होते मला एकदा कमेंट करायलासुद्धा विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि एकदम साध्या सोप्या माझ्या रेसिपी असतात, तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही त्या झटपट बनवूसुद्धा शकताय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.